हॅलो एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि मी आज तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आलेली आहे हेअर रिलेटेड. सो खरंच तुमचे केस हेल्दी आहेत का याची जर टेस्ट करायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि तुम्हाला बरंच काही इम्पॉर्टंट माहिती या व्हिडिओमधून मिळणार. एक ग्लास पाणी घेऊन तपासा तुमचे केस किती हेल्दी. बघा घरच्या घरी कशी घ्यायची केसांची परीक्षा. हेअर केअर टिप्स. आरोग्य तपासणी हा विषय तुम्ही ऐकलाच असेल. आता केसांचं आरोग्य कसं तपासायचं ते एकदा पाहून घ्या. टेस्ट द हेल्थ ऑफ युअर हेअर ॲट होम. एक ग्लास पाणी घेऊन तपासा तुमचे केस हेल्दी अँड बघा घरच्या घरी कशी घ्यायची परीक्षा. ठळक मुद्दे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. घरच्या घरी कशा पद्धतीने केसांचे आरोग्य किंवा आपल्या केसांचे टेक्स्चर तपासायचे ते पाहूया. आरोग्याची तपासणी आपण अनेकदा केलेली असते. त्यातून आपली तब्येत कशी आहे, आपण कितपत निरोगी आहोत याचा अंदाज येतो. आणि अशीच एक तपासणी केसांची केली जाते. यातून आपले केस कितपत निरोगी आहे याचा अंदाज काढता येतो. आता आरोग्य तपासणी जशी डॉक्टरांकडे जाऊन केली जाते तशीच केसांची तपासणी करण्यासाठी कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता नाही आहे. घरच्या घरी कशा पद्धतीने केसांचे आरोग्य किंवा आपल्या केसांचे टेक्स्चर तपासायचे ते पाहूया. हाऊ टू जज द हेल्थ ऑफ हेअर. केस हेल्दी आहेत की नाही कसे ओळखायचे. आपले केस कितपत हेल्दी आहे हे जाणून घेण्यासाठी केसांची कशी तपासणी करावी याविषयीचा व्हिडिओ गेट फिट विथ मायरुना या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा प्रयोग करण्याआधी तुमचे केस व्यवस्थित शॅम्पूने धुवून घ्या. त्यासाठी एक ग्लास पाणी घ्या आणि त्या पाण्यात तुमचे 2 ते 3 केस टाका. जर तुमचे केस पाण्यात तरंगले तर तुमचे केस लो पोरोसिटीचे हेअर या प्रकारचे मानले जाईल. असे केस थोडे ड्राय प्रकारातले असतात. या केसांना चांगलं मॉइश्चरायझर करण्याची गरज असते कारण ते लवकर मॉइश्चरायझर पकडून ठेवू शकत नाही. अशा पद्धतीचे केस नेहमी कोमट पाण्याने धुवावे. केस धुतल्यानंतर त्यांना एक वाफ दिल्यास अधिक चांगलं. या उलट जर तुमचे केस पाण्यात बुडले तर तुमचे केस हाय पोरोसिटीचे हेअर या प्रकारात येतात. हे केस खूप लवकर मॉइश्चरायझर शोषून घेतात आणि तेवढ्याच लवकर ते सोडून पण देतात. गरम पाण्याने केस धुवू नये. या केसांसाठी नेहमी उत्तम मॉइश्चराईज करणारे प्रोडक्ट निवडावेत. जे केस फिजी प्रकारचे असतात ते या प्रकारात मोडतात. अशा केसांवरती शक्यतो स्ट्रेटनिंग कर्ल अशा कोणत्याही क्रिया करू नयेत कारण की त्यांना उष्णता सहन होत नाही. आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर